तर अशा तऱ्हेने आम्ही निघालो एकविरेला. सोबत आमचा संतोष शेठ आहे, पाठीमागे आमचे गणेश शेठ, छोट्या शेठ, बाळू शेठ आहेत आणि मी. सकाळचे आता 7 वाजलेत परफेक्ट. अर्धा तास झाला आम्हाला निघून. नागोडने क्रॉस केले आम्ही. जर काय नवीन अपडेट आल्या तर आम्ही शेअर करू. बाकी काय नाही, गण्याकडे गाण्यांची ऑपरेटिंग आहे म्हणून गाणी एकदम एकविरेची लागली. फुल मजा. आता आम्ही आलो तावडे वडापाव, फेमस वडापाव. लोणावला आलोय आता आम्ही. म्हणजे व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, सिनेमॅटिक थोडेसे टाकले मी. पण आता आम्ही एक स्टॉक घ्यायचा आहे जो आमच्या खास करून गणेश शेठला आवडतो. आणि त्यांनी आम्हाला एक स्टोरी सांगितली. ती स्टोरी अशी आहे, आयशा विला ची स्टोरी आहे. तर आता आम्ही म्हणजे स्टॉप घेणार आहोत तिथे आयशा विलाला. आणि मग गणे आमचं परत एकदा ती स्टोरी सांगणार, काय झालं काय नाही. ती स्टोरी तर नाही मी ह्याच्यात घेणार, पण तो स्पॉट आम्ही बघून पुढे जाणार आहोत. पत्रे जे हे लावलेत नाही बघा, हे जायचं पाठी बघायला. हे पत्रे लावलेत. हा आहे तो आयशा विला. बघू ना आपण. अयो. आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे. एकविरा इथं 5-6 पायऱ्यामध्येच दमलो. मुसळधार पाऊस पडत आहे आणि पाऊस एकदम बेकार, खतरनाक पाऊस आहे. मरनी पाऊस आहे. पण मी चढणार. हालत खराब है पर हम चढेंगे. आता आम्ही 100 पायऱ्या पूर्ण केल्यात आणि हालत बघू शकता सगळ्यांची हालत. मी ओके एकदम फिट एंड फाइन. तो आर्मी वाला है. आदि मेरे साथ था. आदि मैं भी आना दो. क्या मुझे भी एक निवाला नहीं खिलाओगी? आदि ये क्या हुआ आदि? ओटी घेतलेली आहे आम्ही आता आणि फायनली आम्ही पोहोचलो. आता आतमधला म्हणजे या ठिकाणून दर्शन घेतलं डायरेक्टली. VIP दर्शन आम्ही घेतलं. म्हणजे ऍक्च्युली बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही VIP दर्शन घेतला. शेठने आमची सेटिंग लावली आणि दर्शन घेऊन दिलं आम्हाला. हे संतोष शेठ यांनी सेटिंग लावली आणि VIP दर्शन ओळखीवरती झालं आमचा. हे चांगलं वाटतं असं.
जस्ट दर्शन करून आम्ही उतरलो खाली, वरती गेलो. सिनेमॅटिक म्हणजे बघितले असाल त्याच्या थ्रू. गाण्या आम्ही इथे काही जेवायचा प्लॅन नाही आहे. विषय असा आहे की आज संडे आहे, खूप गर्दी आहे आणि तसं पाहिजे तसं मिळणार नाही असं आमचं अनुभवी गाण्याचं म्हणणं आहे. तर मग असा विचार आहे की गाडी इथून काढूयात आणि आपण जाऊयात कोणाकडं, आपण खोपोली किंवा लोणावळा किंवा खोपोली इथे जेवायचा प्लॅन आहे. जाताना परत एकदा आयशा विला बघून जाऊ आपण. आयशा विला, भूताचा विला. गेले 15 ते 20 मिनिटं झाली आम्हाला लोणावळ्यामध्ये. आम्ही अडकलो 15-20 मिनिटं नाही, अर्धा तास झाला. अर्धा तास झाला आम्हाला. दोन्ही रायगडच्या गाड्या आहे बघा. समोर MH06च आहे, ती पण आहे आणि आम्ही पण आहोत. आणि वाट बघतोय कधीही ट्रॅफिक कव्हर होईल. अख्खा खोपोली, अख्खा लोणावळा फिरलो आम्ही फक्त जेवायसाठी एक चांगला हॉटेल. त्याच्यानंतर आम्ही फिरलो अख्खा खोपोली. या हॉटेलच्या बाहेरून आम्ही 3 वेळा गेलो. 3 वेळा गेल्यानंतर चौथ्यांदा आम्ही फायनल केला की याच हॉटेलला बसायचं. ग्लास बघ काय हॉटेलचं नाव आहे, बाटलीवरती नाव, झाकणावरती नाव आहे शामियाना. हे गाणा कसा खातोस तू? तर नवीन अपडेट अशी आहे की आम्ही आता पोहोचलेलो आहोत, म्हणजे रोहाच्या थोडं अलीकडे आहोत निडीला. आम्ही आलो तिथे चहा प्यायला. मेढाच्या आणि निडीच्या असं मध्ये या इथे चहा प्यायला. चहा पिणार डायरेक्ट घरी.